मोठ्यातली मोठी मंडळी असू द्या, छोट्यातली छोटी मंडळी असू द्या, त्या प्रत्येक मंडळीत 4 प्रकारचे विश्वासणारे असतात. पहिला प्रकार अस्थिर किंवा चंचल मनाचे विश्वास नाही. पहिला प्रकार जे विश्वासणारे, ऍक्च्युअली जे विश्वासणारे म्हणता येत नाही, पण ते धरसोड करणारे. कसे धरसोड करणारे? संकट आलं, त्रास झाला, छळ झाला, परीक्षा आल्या, दुःख आले, काहीतरी अडचणी आल्या की त्यांची अस्थिरता दिसून येते. अस्थिर मनाची, चंचल मनाचे विश्वास नाही. दुसरा प्रकार आम्ही पाहतो तो म्हणजे मंडळीमध्ये दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, गोंधळ करणारे, फूट पाडणारे. त्याचा उद्देश काही नसतो. ते कधीच प्रार्थनेला म्हणून येत नसतात, ते कधीच देवाचं वचन ऐकायला येत नसतात, ते कधीच देवाची आराधना करायला येत नसतात. ते लोक जे मंडळीत येतात, ते लोक कशासाठी येतात? गोंधळ करणं व मंडळीमध्ये फूट पाडणं याकरता असे लोक येतात. तिसरा जो प्रकार आहे मंडळीमध्ये येणारे लोक, तिसऱ्या प्रकारचा जे लोक आहेत ते म्हणजे संसारिक किंवा चिंता आणि काळजीने जपलेले विश्वासणारे. ते 12 महिने काय खायचं, काय प्यायचं, काय पात्रायचं, चिंता आणि काळजी यांनी दबून गेलेले असे ते विश्वास नाही. आणि चौथा प्रकार जो आहे मंडळीत येणाऱ्या लोकांचा, तो म्हणजे परिपक्व किंवा भर देणारे विश्वास नाही. डिएंट्रोफेस त्याचा पहिला गुण आहे मोठेपणा मिळवण्याची लालसा असलेला. ते अग्रगण्य होण्यासाठी लोकांना गोड बोलून त्यांची मने त्यांच्याकडे वळवतात. तिसरी त्यांची मोडस ऑफ ऑपरेटिंग, म्हणजे ते कसं कार्य करतात ही प्रत्येक. जर त्यांना मोठेपणा मिळाला नाही, जर या लोकांना मोठेपणा मिळाला नाही, ते बळजबरी